नमस्कार मित्रांनो, येत्या 17 तारखेला होणाऱ्या जयंत केसरी या मैदानाची नियमावली जाणून घेणे आवश्यक आहे। तर मित्रांनो, या मैदानासाठी मथुर बैलाची पूर्ण तयारी झालेली आहे आणि मथुर बैल हा रवानासुद्धा झाल्याची चर्चा आहे। त्याचबरोबर बकासूर बैलाची सुद्धा नाव नोंदणी म्हणजेच गाडीची नोंदणीही करण्यात आलेली आहे। अगोदर आपण 15 फेब्रुवारीला होणारे मैदान याविषयी थोडक्यात जाणून घेऊया। दिनांक 15 फेब्रुवारी या दिवशी भव्य दिव्य असे मैदान होत आहे। श्री क्षेत्र पाडळी तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथे एक आदत एक बैल असे हे मैदान असणार आहे। या मैदानावर बक्षिसे आहेत। पहिल्या क्रमांकासाठी बाईक आहे, दुसऱ्यासाठी 41,000 आहेत, तिसऱ्यासाठी 31, चौथ्यासाठी 21, पाचव्यासाठी 15, सहाव्यासाठी 7 आणि पाचव्यासाठी 5,000 रुपये आहे। या मैदानावर ऑनलाईन नोंदणी ही 7,000 रुपये असणार आहे आणि मैदानाच्या दिवशी 1,000 रुपये असणार आहे। या मैदानावर लॉबी टचला निकाल दिला जाणार आहे। यानंतर आपण जयंत केसरी या मैदानावरील नियमावली थोडक्यात जाणून घेणार आहोत। बक्षिसे ही सर्वांना माहीतच आहे आणि या मैदानावर सेमीफायनलमध्ये 2 नंबरला येणाऱ्या गाड्यांना रोख रक्कम व बक्षीस देण्यात येईल। तसेच सर्व सहभागी बैलगाडी मालकांना सन्मान चिन्ह देण्यात येईल। त्यानंतर दुसरा एक नियम म्हणजे महत्त्वाचा नियम आहे। हा नियम असा आहे की ज्या नावावरती बैलगाडी नोंदणी केली जाईल त्याच नावावरती 1 BHK प्लॉट केला जाईल। तरी नावे नोंदताना दोन्ही बैल मालकांनी आपली पूर्ण नावे आधार पॅन कार्डानुसार करावीत। बरोबर गाड्यांची नोंद ही पूर्ण ऑनलाईन केली जाणार आहे। ऑनलाईन नोंदणी ही 1 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारीपर्यंत 6 वाजेपर्यंत राहणार आहे। गट सेमी फायनल चिठ्ठ्या टाकून होईल। बैलांचे फिटनेस सर्टिफिकेट व फोटो सोबत घेऊन येणे। मैदान सकाळी 8 वाजता सुरू होणार आहे। डायरेक्ट फायनलला कोणतीही गाडी पळवली जाणार नाही। लॉबी टच गाडीला निकाल दिला जाणार नाही। सर्व निकाल ड्रोन व स्क्रीनच्या साहाय्याने दिला जाईल। या मैदानाचे ठिकाण आहे हॉटेल आशीर्वादच्या पाठीमागे, कासेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली। तर मित्रांनो, हे काही महत्त्वाची अपडेट होती जयंत केसरी या मैदानाविषयी। धन्यवाद। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच विशेष माहितीसोबत। नमस्कार।